एका लग्नातून अतिशय धक्कादायक घटना समोर आली असून या घटनेमुळे लग्नाचं आनंदाचं वातावरण क्षणात दुःखात बदललं। यात लग्नात एका तरुणाची हत्या झाली। यात डीजेवर आवडीचं गाणं वाजवण्यावरून नवरदेव आणि नवरीकडील लोकांमध्ये कडाक्याचं भांडण झालं। या भांडणाचं मारहाणीत रूपांतर झालं। घटनेत 3 लोक गंभीर जखमी झाले असून यातील एकाचा मृत्यू झाला आहे। ही घटना उत्तर प्रदेशच्या आझमगड येथील आहे। आझमगडच्या सोनवारा ते तहबपूरच्या भुईधरपूर दलित वसाहतीमध्ये लग्नाची वरात आली होती, जिथे लग्नातील काही पाहुणे आणि नवरीच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये डीजे वाजण्यावरून वाद सुरू झाला। मात्र काही लोकांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण शांत झालं। यानंतर डीजे ऑपरेटर आपल्या डीजेसह घटनास्थळावरून निघून गेला। यानंतर काही संतप्त पाहुण्यांनी मिळून प्लॅन केला आणि डीजेच्या मागे गेले। इकडे डीजेवाल्याने तहबपूर बाजारात आल्यानंतर त्याची गाडी थांबवली। दरम्यान दुचाकीवरून आलेल्या 6 वऱ्हाड्यांनी लाठ्या घेऊन त्यांचा पाठलाग करत डीजेवर हल्ला केला। यानंतर लग्नातील पाहुणे आणि डीजेवाल्यांच्यात जोरदार हाणामारी झाली। या भांडणामुळे परिसरात खळबळ उडाली आणि बाजारपेठेतील कोणीतरी पोलिसांना माहिती दिली। दोन्ही पक्षांच्या भांडणात वऱ्हाडी प्रदीप वयवर्ष 28 याचा जागीच मृत्यू झाला। या हल्ल्यात दिवस वयवर्ष 21 आणि प्रमोद वयवर्ष 20 हे जखमी झाले आहेत। माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले। जखमींना रुग्णालयात पाठवण्यासोबतच मृताचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला। पोलिसांनी एकाला ताब्यात घेतला असून त्याची चौकशी सुरू आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक चिराग जैन यांनी सांगितलं की या प्रकरणी 3 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या आरोपींमध्ये रोहित, सनी, श्रेयांश या डीजे वाजवणाऱ्यांचा समावेश आहे। त्याचबरोबर एकाला ताब्यात घेण्यात आलं। अन्य आरोपींनी पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आले आहेत। लवकरच फरार आरोपींना अटक करण्यात येईल।